ज्यांना देशात UPAचे सरकार आशिल्लें त्यांना भारताची अर्थव्यवस्था 10व्या क्रमांकाचेर आशिल्ली. आता देशाची अर्थव्यवस्था जगात 5व्या क्रमांकाचेर आसा अशें म्हणीत अर्थ राज्यमंत्री भगवत कराव हांणी अभिमान व्यक्त केलो. देशांतल्या राज्यां खातीर 1.30 लाख करोडां परस चड रक्कम दवरल्या. गोंयान खंयचोय प्रस्ताव केंद्रीय सरकाराक दिलो जाल्यार राज्य सरकाराक निश्चितूच पयशे मेळटले अशें राज्यमंत्री म्हणटा. मजगतीं देशाची म्हारगाय मातशी चड आसा, पूण जर आमच्या देशाची तुलना हेर देशां कडेन केली जाल्यार हांगची परिस्थिती हाती भायर वचूंक ना अशें कराड म्हणटा. आणि आपण सर्वांना कल्पना आहे की आपला भारत देश हा जगामध्ये सर्वात 5वी इकॉनॉमी म्हणून पुढे आलेला आहे. 2004 ते 2014 अर्थतज्ञ मनमोहन सिंगजी प्रधानमंत्री होते. त्या काळामध्ये भारत देश 11 वरून 10व्या नंबरला, या 10 वर्षाच्या काळात. त्यावेळेस इकॉनॉमी 2004 मध्ये आपण 11वा नंबर होता आणि ज्यावेळेस त्यांची सत्ता गेली त्यावेळेस त्या देशाचा नंबर 10वा आला. माननीय प्रधानमंत्री मोदी साहेबांनी सत्ता घेतली हातामध्ये, त्यावेळेस आपला नंबर 10वा होता आणि या 9 वर्षाच्या काळामध्ये भारत देश हा 5व्या नंबरला आला. 1,30,000 कोटी हे वेगवेगळ्या राज्यासाठी ठेवलेले आहेत. समजा उद्या गोव्याच्या मंत्र्यांनी जर प्रस्ताव दिला तर त्यांना निधी मिळणारच आहे. ते कशाला ठेवले? तिथं व्हॅलिडेशन होईल. गोव्याची समजा 2 प्रोजेक्ट आले, त्यांना 10,000 कोटी पाहिजे का 2,000 कोटी पाहिजे, तर त्याच्यावर व्हॅलिडेशन होईल आणि त्यांना पैसे मिळतील. महागाई मला सांगतो ह्याला इन्फ्लेशन रेट म्हणतात आणि आपल्या इन्फ्लेशन रेट आयडियली साधारण 5% पाहिजे. आपला इन्फ्लेशन रेट जो 5.6% आहे, पण अमेरिकेचा इन्फ्लेशन रेट आज 8च्या आसपास आहे. चायनाचा इन्फ्लेशन रेट हा 8.5% आहे. प्रधानमंत्री मोदी साहेबांच्या नेतृत्वामध्ये वेगवेगळ्या योजना ज्या आणल्या, वेगवेगळे रिफॉर्म्स आणले, वेगवेगळ्या माध्यमातून जनतेला मदत केली, म्हणून ही आपली महागाई कंट्रोलमध्ये आहे. पण तुम्ही आपल्याकडे जरी पाहिलं, आपल्या भारत देशाला शेजारच्या राष्ट्राशी कम्पेअर केलं, पाकिस्तान असेल, श्रीलंका असेल किंवा नेपाळ असेल, बांगलादेश असेल, भूतान असेल, इंडोनेशिया असेल, त्या राज्यामध्ये हा इन्फ्लेशन रेट हा डबल डिजिट मध्ये 10, 11, 12 असा आहे.